नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी आहे अर्चनाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार बाप्पा स्पेशल चुरम्याचे लाडू. मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले, आपण जे चपात्याला वापरतो तोच घेतले. अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे हे दोन्ही. गणेश चतुर्थी स्पेशल आहे चुरमा लाडू. थोडंसं नमक घालूया, मीठ, तूप घालायचे थोडंसं आपल्याला. छान हाताने हे मळून घ्यायचंय मस्त. दूध घालून आपल्याला थोडंसं मळून घ्यायचंय. खसखस घालणार आहे. खसखस भाजून घेतली जरा मी, 1 चमचाभर असेल खसखस. मळून घेतलंय मी. आपल्याला 10 मिनिट असं झाकून ठेवायचंय ह्याला. त्यात आपण रवा घातलेला आहे ना, मस्त फुलून येते पीठ. 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. कसं फुलून आलंय पीठ. आपण 10 मिनिटं ठेवलं होतं झाकून. थोडंसं अजून ह्याला मळून घेऊया. तेलाचा किंवा तुपाचा हात लावून छोटे छोटे गोळे करूया. मी छान असे करून घेते, मुटके केल्यासारखे. तूप गरम करायला ठेवले. छान आपल्याला तुपामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. छान असे गोल्डन हे झालेत आपले. काढून घेते. छान सगळे तळून घेतले. तर आपल्याला असे बारीक तुकडे करून घ्यायचे. मिक्सर मधून ग्राइंडर करून घ्यायचे. तर छान असं दरदर वाटून घ्यायचंय. हे बघा मी कसं दरदर वाटून घेतले. आपण गुळ घालणार आहे. झालेलं आहे आपले मिश्रण. आपण लाडू म्हणून घेणार आहे. जरा गरम असताना सोडून घ्यायचे.
आपण हे चुरम्याचे लाडू बनवलेत ना, गव्हाच्या पिठाचे मोदकाची रेसिपी सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे. चुरम्याचे लाडू एकदा घरी नक्की ट्राय करा, मला कळवा. मस्त झालेले आपले लाडू, गणपती बाप्पाचा नैवेद्य.